तर 2025 मध्ये आलेलं हरतालिकेचं व्रत कोणी करावं, कुणी करू नये, त्याचे नियम काय आहेत, अटी काय आहेत आणि त्या व्रतासाठी लागणारे साहित्य. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आणि हो, कथा देखील सांगणार आहे. तर कुठेही न जाता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर नमस्कार मंडळी, मी आहे पूजा आणि स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीपासून आपलीकडे परंपरा आलेली आहे की हरतालिका व्रत करण्याची आणि हे पार्वती मातेने शंकर भगवंताला प्रसन्न करण्यासाठी हरतालिकेचं व्रत केलं होतं. तेव्हापासून स्त्रिया आपल्याला सद्गुणी असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुलीही हे व्रत करू शकतात आणि आपल्याला मिळालेला पती त्याचं दीर्घायुष्य असावं, तो निरोगी असावा त्यासाठी सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात आणि पुढच्या जन्मी आपल्याला अखंड सौभाग्य राहावं, आपल्या पतीचं दीर्घायुष्य असावं म्हणून विधवा स्त्रियाही हे व्रत करू शकतात. त्यांनी फक्त उपवास करायचा आहे, पूजा करायची नाहीये. तर हे सगळं आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. तेच मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतीये. तर हरतालिका व्रताचे काही नियम आहेत ते म्हणजे असे की हे व्रत तुम्हाला एकदा केलं ना परत मोडता येत नाही आणि जर तुमचा हा उपवास मोडला ना परत तुम्हाला धरताही येत नाही. या व्रताची सांगता होत नाही. या व्रताचं उद्यापनही होत नाही आणि हो, या व्रताला तिखट किंवा मिठाचंही चालत नाही. तुम्हाला फलाहार करायचा आहे, गोड खायचं आहे, दूध वगैरे घेऊ शकता तुम्ही. तर असे काही नियम आहेत या उपवासाचे. तर 2025 मध्ये हरतालिकेचं व्रत हे 26 ऑगस्टला आहे. ते मंगळवारी आलेलं आहे आणि जर तुम्हाला मासिक धर्म किंवा सुतक असेल तर हे व्रत कसं करायचंय तर फक्त उपवास करायचा आहे. तुम्हाला पूजा मांडायची नाहीये आणि नामस्मरण करायचंय. भगवान शंकराचं नामस्मरण करायचंय, पार्वती मातेचे चिंतन करायचंय आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. त्या दिवशी तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे, फक्त पूजा मांडायची नाहीये. तर पूजेसाठी लागणारं साहित्य हळदी कुंकू, गुलाल, रांगोळी, त्यानंतर 5 प्रकारची फळे, खारेक वाटी, सुपारी, त्यानंतर कापसाच्या वाती लागणार आहेत, कापसाची वस्त्र लागणार आहेत, पंचामृत, अक्षदा, त्यानंतर तुम्हाला वाळू लागणार आहे मूर्ती काढण्यासाठी, त्यानंतर महादेवाची पिंड काढण्यासाठी, नंतर सुट्टे पैसे देखील लागणार आहे, कापूर लागणार आहे आरती करण्यासाठी, त्यानंतर दुर्वा लागणार आहे, अगरबत्ती देखील लागणार आहे आणि सौभाग्याचा अलंकार म्हणजे पार्वती मातेला आपल्याला अलंकार हे करायचा आहे. त्यासाठी अलंकार असे आहेत की हळदी-कुंकू, त्यामध्ये बांगड्या असाव्यात, गळेसरी असावी, काजळ असावं, कंठसूत्र असावं. एवढं सगळं आपल्याला पार्वती मातेला अर्पण करायचं आहे त्या दिवशी. सौभाग्याचे अलंकार, त्यानंतर पांढरी फुले लागणार आहेत तुम्हाला महादेवाला वाहण्यासाठी. त्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला पूजा वगैरे मांडून घ्यायची आहे आणि हो, सगळ्यात अगोदर गणपतीची स्थापना करायची आहे तुम्हाला. जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल, तर तुम्ही सुपारी म्हणून पण गणपतीची स्थापना करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला महादेवाची पिंड काढून घ्यायची आहे. मग नंतर पार्वती मातेची हे करायचं आहे तुम्हाला. जर तुमच्याकडे मूर्ती असेल, तर तुम्ही तीही ठेवू शकता किंवा वाळूनेच तुम्हाला छोटीशी मूर्ती काढायची आहे पार्वती मातेची. त्यानंतर नंदी देखील काढायचा आहे आणि सगळी पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला पंचामृताने. तर पंचामृताने स्नान करायचं आहे. त्यानंतर जानवे घालायचे आहे. कापसाचे वस्त्र जे तुम्ही बनवलेले आहे, ते वस्त्र देखील घालायचे आहे आणि हो, कापसाच्या वस्त्राला हळदी-कुंकू लावायचं नाहीये. जे भगवान शंकराला आपण घालतो त्याला तुम्हाला भस्म लावायचं आहे आणि त्यानंतर सगळी पूजा करून झाल्यावरती आपल्याला बेलपत्र वाहायचं आहे आणि आरती देखील करून घ्यायची आहे भगवान शंकराच्या आणि पार्वती मातेची. दिवसभर तुम्हाला चिंतन करायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला जागरण करायचं आहे. जागरण म्हणजे नामस्मरण करायचं आहे शंकर भगवंताचं. त्यानंतर तुम्हाला कथा देखील वाचायची आहे. आता ती कथा मी तुम्हाला सांगते कोणती कथा आहे ती. हिमालयाची कन्या पार्वती माता लग्नायोग्य झालेली होती. पित्याच्या मनात विवाहाची चिंता हे उत्पन्न झाली. त्यानंतर एक दिवस नारायण नारायण करत नारद मुनी तिथे आले होते. मुनी म्हणाले, विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरता मला पाठविले आहे, असा निरोप नारदाने दिला. हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले, कारण तिला भगवान शंकराबरोबरच विवाह करण्याची इच्छा होती व तेच पती मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते. तिचा पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरवले, म्हणून पार्वतीने रागाने सखीसह अरण्यात निघून गेली आणि नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्यांची पूजा केली. तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला. पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवशंकराची उपासना केली, पूजा केली. तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रकट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला. अशी हरतालिकेची कथा सांगितली जाते. तर पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते.
तर हरतालिकेचं व्रत हे सगळ्या स्त्रियांनी नक्कीच करावं. आदल्या दिवशी मेहंदी देखील काढावी हातावरती, सौभाग्याचा सण आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला साडी नेसायची आहे. हरतालिका उपवास आहे त्या दिवशी मस्तपैकी पूजा करून घ्यायची आहे. आणि हो, एरवी जर तुम्ही बांगड्या घालत नसाल तर तुम्हाला या दिवशी बांगड्या आवर्जून घालायच्या आहेत, हिरव्या बांगड्या. त्यानंतर कपाळावरती हळदी-कुंकू लावायचं आहे आणि मगच पूजा तुम्हाला सुरुवात करायची आहे. गळ्यामध्ये मंगळसूत्र देखील असायला हवं, पायामध्ये जोडवी असायला हवीत. या दिवशी तुम्हाला हे सगळं अलंकार घालूनच पूजा करायची आहे. जर तुम्ही कुमारिका असन, तुमच्या मनामध्ये येत असेल मी पूजा मांडावी का? तर हो, तुम्ही पूजा मांडवू शकता. मी देखील लग्नाच्या अगोदरपासून हे उपवास करते. 8वी पासून मी हे उपवास करते. तेव्हापासून मी पूजा देखील मांडायचे, उपवास करायचे, सगळं काही करायचे आणि साडी नेसूनच तुम्हाला ही पूजा मांडायची आहे, पूजा करायची आहे पूर्ण. आणि त्यानंतर दिवसभर तुम्हाला भगवान शंकराचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. कुणालाही वाईट बोलायचं नाही, कुणाचं वाईट चिंतायचं नाहीये तुम्हाला, कुणालाही अपशब्द बोलायचं नाहीये. जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला तुमच्या पतीच्या पाया पडायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. नक्कीच हे व्रत त्यांच्यासाठी आहे, तर त्यांचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे. त्यानंतर रात्री मस्तपैकी देवाचे गाणे वगैरे लावायचे आहेत आणि जागरण करायचं आहे थोडा वेळ, आणि देवाचं नामस्मरण देखील करायचं आहे आपल्याला. नंतर आपण दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे हा. तर सकाळी सगळ्यात अगोदर उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे पूजेसमोर आणि 3 वेळा हळदी-कुंकू वाहायचे पार्वती मातेच्या तिथे. आणि आपण जे पण अलंकार वाहिलेले आहेत तर त्यातलं हळदी-कुंकू आपण लावायचं आहे. जे पार्वती मातेला आपण हळदी-कुंकू वाहिलेलं आहे ते हळदी-कुंकू आपण स्वतःला लावून घ्यायचं आहे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मागायचा आहे, की दीर्घ म्हणजे आपल्याला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद मागायचा आहे आणि आपली तिथे इच्छा देखील म्हणायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला पूजा ही उचलून घ्यायची आहे. तर एक अगरबत्ती लावायची आहे. ती अगरबत्ती पूर्ण जळेपर्यंत आपल्याला पूजा तशी ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला ती पूजा उचलून घ्यायची आहे आणि पूजा उचलल्याच्या नंतर ती आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे. वाहत्या पाण्यामध्ये, कुठेही मध्ये रस्त्यामध्ये टाकायची नाही. त्यानंतर आपल्याला उपवास सोडून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे अशी प्रथा असेल, की गणपती बाप्पा बसल्याच्या नंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे, तर तुम्ही तसंही करू शकता. ज्यांची जशी प्रथा आहे तसं त्यांनी त्यांनी करा. तर कशी वाटली माहिती कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही हा उपवास कधीपासून धरताय तेही मला कमेंट्समध्ये सांगा. मी तर 8वी पासून धरतीये आणि मला खूप हौस होती हा उपवास करण्याची. आणि माझ्या आईला पाहायचे ना मी उपवास करताना, मला असं वाटायचं मी पण करावं आणि माझ्या आईनेच मला हे सगळं शिकवलेलं आहे. तर तेच मी तुमच्यापुढे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आणि हो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता गौरी गणपती देखील येणार आहेत आणि त्याचे छान-छान व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.